चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या स्टार माझा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या असताना आता याबाबत निवडणूक आयोगाने मोठी अपडेट दिली आहे. या माहितीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका टप्प्याटप्प्याने होणार असून डिसेंबर ते जानेवारीच्या दरम्यान पालिका निवडणुका होण्याची शक्यता आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली आहे. नाशिकमध्ये पार पडलेल्या आढावा बैठकीत वाघमारे यांनी ही माहिती दिली आहे. निवडणुकीसाठी आवश्यक असणारे अधिकारी, कर्मचारी व तांत्रिक यंत्रणा यांचा आढावा देखील बैठकीत घेण्यात आला. डिसेंबर ते जानेवारी दरम्यान पार पडणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट यंत्रे वापरण्यात येणार नाहीत, असेही वाघमारे यांनी स्पष्ट केले. डिसेंबर किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राज्यात निवडणुका सुरू राहतील, असेही संकेत वाघमारे यांनी दिले आहेत. मतदार यादी आणि प्रभाग रचनेवर काम सुरू. प्रारूप प्रभाग रचना निश्चित झाल्यावर पुढील प्रक्रिया राबवली जाणार असून 1 जुलै 2025 पर्यंतच्या मतदार यादीच्या आधारे निवडणूक घेण्यात येणार आहे. ओबीसी आरक्षणासाठी लॉटरी पद्धत, SC/ST आरक्षण निश्चित. SC/ST आरक्षण निश्चित असते, परंतु ओबीसी आरक्षणासाठी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार लॉटरी पद्धत अवलंबली जाणार असल्याचेही वाघमारे यांनी यावेळी स्पष्ट केले. मागील निवडणुकांमध्येही ओबीसी आरक्षण होते आणि यावेळीही तेच तत्व पाळले जाणार असल्याचेही वाघमारे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणाबाबत माहिती देताना सांगितले. या महानगरपालिकांसाठी 4 सदस्यीय प्रभाग पद्धती अ, ब आणि क वर्ग महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 4 सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार प्रभाग रचना करण्याबाबतचे आदेश जारी झाले आहेत. त्यानुसार अ वर्ग महानगरपालिकेत पुणे, नागपूर, ब वर्ग महानगरपालिकेत ठाणे, नाशिक, पिंपरी चिंचवड, तर क वर्ग महानगरपालिकांमध्ये नवी मुंबई, वसई ते विरार, छत्रपती संभाजीनगर, कल्याण ते डोंबिवली महापालिकांचा समावेश आहे.